नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मुक्काम महाराष्ट्र, म्हणजे अर्थात मुक्काम पोस्ट महाराष्ट्र. तर मित्रांनो, आफ्टर लॉंग टाईम मी आणि माझी सिस्टर, माझी बहीण, आम्ही चाललो आहे वाघोळी येथे शनी मंदिर आणि तिथे अंडरग्राऊंड गणेश मंदिर आहे. ते आम्हालासुद्धा माहीत नाही, एवढे वर्ष आम्ही इथे राहतो. सो बहिणी आज सकाळी एक ब्लॉग बघितला आणि त्या ब्लॉगमध्ये समजलं की अंडरग्राऊंड गणेश मंदिर. सो त्या अंडरग्राऊंड गणेश मंदिरमध्ये जाऊया, बट त्याच्या आधी आपण शनी मंदिरमध्ये जाऊया आणि बघूया. जर बीचवर जायचा वेळ भेटला तर बीचवर सुद्धा कलम बीच आणि राजोडी बीच आणि अदना बीच वगैरे करून येऊया. बघूया कसं टाईम भेटतो त्याप्रमाणे आपण पुढे कोथरूडूया. चला जाऊया, लवकर निघूया. आता ऑलमोस्ट वाजलं आहे 4च्या दरम्यान आणि आपण निघालो आहे वाघोळी ते शनी मंदिर. चला झालं बरोबर. किती वेळ बस पटकन. माझा टाइमपास, मी तर टाइमपासच करत नाही. चला बाबा पटापट जाऊया. हां बस पटकन. ऑलराईट, तर मित्रांनो थोडे पार्ट शूट करत आपण जाणार आहे वाघोळी येथे शनी मंदिरामध्ये. आणि आज शनिवार आहे. सो अचानकपणे प्लॅन झाला की जायचं म्हणून. चल जाऊया, पाठीमागून जाऊया पुढच्या वर्षी. ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे शनी मंदिराजवळ. आता आपण आतमध्ये एंट्री करू आणि टोटल जेवढं देवस्थान आहे आपण प्रॉपर फिरूया. तिथे जेवढा एरिया आहे तो कव्हर करायचा प्रयत्न हातपाय धुया आणि पुढे जाऊया. काय लागलं? अरे बापरे, जरा लांब ठेवते. माझी चुकी कुठे? लाईट मित्रांनो शनी मंदिर आहे बेसिकली. गुलाबी शर्ट सेम तसंच वाटतं. हा गुलाबी शर्ट ऑलराईट मित्रांनो, फायनली आपण इथून निघतो आता शनी मंदिरातून.
शनी मंदिर आज शनिवार आहे आणि आज बरीचशी गर्दी आहे शनिवार असल्यानं. सो आता आपण इथून निघतो. आज गर्दी भयंकर आहे. जर तुम्ही या साईडला आलात तर जास्त नाही पण गर्दी आहे. सो या साईडला आलात तर जर समजा सेपरेट एक वेळ काढून आलात तर नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा. नालासोपारामध्ये लगभग वाघोळी येथे पुढे थोडंसं पुढे आल्यावर शनी मंदिर लेफ्ट साईडला आतमध्ये घुसल्या शनी मंदिर आहे. सो नक्की या प्लेसला व्हिजिट करा. लगभग स्टेशनपासून 4 ते 5 किलोमीटरचं अंतर असेल या त्यापेक्षा जास्त थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. आणि जबरदस्त असं मंदिर आहे. भेटा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.